आताच आपण बघितलं की आपल्या सरकारी कार्यालयात काय झालं काय सरकारी कार्यालयामध्ये मला कळत नाहीये। मला हा शॉक आहे की मंत्रालयामध्ये एसीबीचे अधिकारी प्रवेश कसा करू शकतात, मंत्रालयामध्ये अँटी करप्शनचे अधिकारी जाऊन रेड कशी करू शकतात। मी जरी तुमच्या विरोधी पक्षातला असलो तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही। मला हे पटलेलं नाही की एसीबीची एवढी हिंमत कशी होऊ शकते की एका मंत्र्याच्या दालनामध्ये जाऊन, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जाऊन रेड टाकण्याची हिंमत त्यांची होते कशी। भले त्याचा तो कोडवर्ड कदाचित त्यांच्या हातामध्ये लिगाळा असेल, एक रेषा मारली, जरा जाऊन सांग त्याला मामा साहेबांनी एक रेषा मारली म्हणजे एक, दोन रेषा मारल्या दोन, तीन रेषा मारल्या तीन, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, हे सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात। याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय। ही हिंमत होता कामा नये। का तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता, मला माहित नाही। पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिंमत अधिकाऱ्यांची होता कामा नये। अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे। मामा, हे मी तुम्हाला सांगतो, खरं सांगायला गेलं तर मी विरोधाकरता विरोध म्हणून सुद्धा कधीच अशा पद्धतीनं म्हणणार नाही की शेवटी लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये लोकप्रतिनिधीचा दर्जा आणि मान हा निश्चितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा वरचाच असला पाहिजे। या मताचा मी ठामपणे आणि मी जाहीरपणे इथं बोलतोय। प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा लोकप्रतिनिधीचा मान, मंत्र्याचा मान हा वरचाच असला पाहिजे, या मताचा मी ठाम आहे। नवीन शैक्षणिक